नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर सुनील राजपूत, प्रताप महाविद्यालय अंमळनेर, राज्यशास्त्र विभाग. राज्यशास्त्राच्या SYBAच्या 4थ्या सेमिस्टरचा विषय मॉडर्न इंडियन पॉलिटिकल थॉट, आधुनिक भारतीय राजकीय विचार या विषयाचे 2 क्रेडिटचा पेपर. यामध्ये पहिले प्रकरण हे महात्मा गांधीजींच्या राजकीय सामाजिक कल्याणाच्या विचारावर आहे आणि दुसरे प्रकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राजकीय व धर्मविषयक विचारांवर आहे. तर आपण या प्रकरणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राजकीय आणि धर्मविषयक विचार पाहणार आहोत. या विचारांमध्ये आपण प्रामुख्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उदारमतवाद, राष्ट्रवाद, राष्ट्र संबंधी विचार काय ते पाहणार आहोत. तसंच आंबेडकरांचे लोकशाही आणि संसदीय लोकशाही संबंधी विचार या ठिकाणी आपण पाहणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राज्य समाजवाद संबंधी विचार या ठिकाणी पाहणार आहोत. तसेच धर्मनिरपेक्षता, हिंदू धर्माबाबत विचार व बौद्ध धर्म आणि धर्मांतर संबंधी विचार ह्या विचारांचा या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. तर मित्रो, सर्वप्रथम आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उदारमतवाद संबंधी व राष्ट्र आणि राष्ट्रवाद संबंधी विचार पाहणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे महान एक विचारवंत आहेत, संविधानकर्ते आणि समाजसुधारक होते आणि उदारमतवाद, राष्ट्र आणि राष्ट्रवाद या विषयावरील त्यांचे विचार अत्यंत व्यावहारिक, लोकशाहीवादी आणि मानव मूल्यावर आधारित होते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने उदारमतवादाचे कट्टर पुरस्कर्तेसुद्धा मानले जात होते. उदारमतवाद म्हणजे राजकीय स्वातंत्र्य नव्हे, तर सर्वांना समान संधी देणारी एक सामाजिक व्यवस्था होय, असे ते मानत. आणि म्हणून उदारमतवाद हा स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यावर आधारित आहे, असे त्यांचे मत होते. त्यांच्या उदारमतवादी विचारांचे स्वातंत्र्य, समता, न्याय हे प्रमुख काय होते? आधार होते. आणि स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता यावर आधारित समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी त्यांनी काय केला होता? एक उदारमतवादाचा एक प्रकारे आधार घेतलेला होता. कारण पाश्चिमात्य देशामध्ये उदारमतवादाच्या प्रभावाने या संकल्पनेला काय झालेलं होतं? महत्त्व प्राप्त झालेलं होतं. आणि म्हणून त्यांनी भारतात देखील ब्रिटिश काळात विकसित झालेल्या उदारमतवादातून स्वातंत्र्य, समता आणि लोकशाही मूल्यांना त्यांनी काय केलेलं होतं? महत्त्व प्राप्त झालेलं होतं आणि महत्त्व प्राप्त होऊन लागलं होतं. आणि त्यामुळे त्यांनी उदारमतवादी तत्त्वांचा अवलंब करून एक पारंपरिक भारतीय समाज व्यवस्थेमध्ये एक अस्तित्वात असलेली जी काही विषमता आहे, ही विषमता स्वातंत्र्य, बंधुता, समानता, सामाजिक न्याय ही विषमता नष्ट करून एक समता निर्मितीचा प्रयत्न केलेला दिसून येतो. आणि म्हणून त्यांचे आपल्याला उदारमतवादावरील विचार हे उपयुक्त ठरतात. आंबेडकरांचे उदारमतवादाविषयी विचार सांगताना त्यांनी व्यक्ती स्वातंत्र्य हे समाजाच्या प्रगतीचे केंद्रबिंदू आहे, असे त्यांनी मानले होते. जर समाजाचा विकास करायचा असेल, समाजाचं जर प्रगती करायची असेल, तर समाजातील सर्व व्यक्तींना व्यक्ती स्वातंत्र्य असले पाहिजे. त्यामुळे त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, धर्म स्वातंत्र्य यांचे त्यांनी काय केलेले? समर्थन केलेले. कायद्यापुढे सर्वजण समान असावेत हा त्यांचा ठाम काय होता? आग्रह होता. आणि त्यांनी सामाजिक अन्यायाविरुद्ध
राज्यांच्या हस्तक्षेपाला समर्थन दिले होते, की जर समाजात कुठं अन्याय अत्याचार होत असेल तर त्यावेळेस राज्याने त्यामध्ये हस्तक्षेप करणं आवश्यक आहे. आणि म्हणून केवळ मर्यादित राज्यच नव्हे तर न्यायकारी राज्य ही त्यांची त्यामुळे एक संकल्पना निर्माण झाली होती. आणि म्हणून लोकशाही म्हणजे केवळ शासन पद्धती नव्हे तर ती एक जीवन पद्धती आहे असं ते म्हणत. त्यांच्या उदारमतवादी विचारांमध्ये त्यांनी व्यक्ती स्वातंत्र्य आणि समता, न्याय, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, शिक्षणाचे महत्त्व, महिलांचे स्वातंत्र्य ह्या गोष्टींना सुद्धा त्यांनी काय केलेले आहे त्यामध्ये महत्त्व हे दिलेले आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा उदारमतवाद हा एक प्रकारे काय म्हटला जातो तर सर्वसमावेशक आणि प्रगतिशील आणि सामाजिक न्यायाला प्राधान्य देणारा उदारमतवाद हा म्हटला जात असतो. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्राविषयी विचार आपण थोडक्यात पाहू. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्र आणि राष्ट्रवादाबद्दलचे विचार त्यांच्या चिंतनशील व्यक्तिमत्वाची एक ओळख करून देणारं दिसून येतं. आणि म्हणून त्यांनी लिहिलेल्या ग्रंथात आणि वेळोवेळी दिलेल्या भाषणांमध्ये राष्ट्रवादी विचारांचं त्यांचे दर्शन आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून सामाजिक एकात्मतेच्या अभावी भारतीय समाज इतिहास काळात एक राष्ट्रसंकल्पना रुजू शकला नाही. आणि म्हणून प्रत्येक जात व धर्म स्वतःला राष्ट्र समजू लागली तर स्वतःच्या हितसंबंधी पूर्ततेला राष्ट्रहित समजू लागली तर भारतीय राष्ट्रीय चळवळीत जाती धर्म हितसंबंधीच्या चौकटीत अडकली होती. आणि म्हणून भारतासारख्या देशाला राष्ट्र म्हणून उभे करायचे फार मोठे आव्हान होतं. आणि म्हणून स्वातंत्र्यपूर्वकालीन समाज धोरणांपुढे हा एक मोठा प्रश्न होता. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी राष्ट्र ही संकल्पना निर्माण होणे आवश्यक होते. आणि म्हणून ब्रिटिशांनी दिलेले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी राजकीयदृष्ट्या भारत एक राष्ट्र कसं निर्माण करता येईल हा मुख्य प्रश्न डॉक्टर बाबासाहेब यांच्याकडे होता. आणि म्हणून भारत राष्ट्र बनण्यासाठी जाती जातीतील ज्या भिंती होत्या त्या भिंती कशा नष्ट होऊ शकतील किंवा त्या भिंती कशा समाप्त होतील आणि या भिंती नष्ट केल्याशिवाय भारतात एकात्मता निर्माण होणार नाही या जाणीवेतून आंबेडकरांना भारताला एक राष्ट्र बनवण्यासाठी स्वतःला राष्ट्र मानणाऱ्या माणसात भेदभाव करणाऱ्या विषमतावादी शक्तींशी संघर्ष करत होते आणि जातीविहीन आणि वर्गविहीन समाजाची स्थापना करणे आणि ज्या समूहावर अन्याय झाला आहे त्यांना न्याय मिळवून देणे हा आंबेडकरांच्या राष्ट्रवादातील मुख्य आशय हा दिसून येतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मते राष्ट्र म्हणजे ही केवळ एक भूभाग न होता तर राष्ट्र म्हणजे ज्यामध्ये सर्व लोकांना समान नागरिकत्व असेल, समान हक्क असेल, समान जबाबदाऱ्या असलेली जो माणसांचा समूह आहे तो म्हणजे राष्ट्र होय. आणि म्हणून सामाजिक समता नसताना राष्ट्र खरं अर्थाने मजबूत होऊ शकत नाही. आणि म्हणून राष्ट्र निर्माण होण्यासाठी, राष्ट्र मजबूत होण्यासाठी सामाजिक समता निर्माण होणं खूप आवश्यक आहे असं त्यांचं मत होतं. आणि म्हणून त्यासाठी घटनात्मक मूल्य ही राष्ट्र निर्मितीचा काय एक पाया आहे असे त्यांनी ठामपणे सांगितलं. आणि म्हणून जर राष्ट्र निर्माण करायचं असेल तर त्या राष्ट्राला कायद्याचे राज्य म्हणजे रूल ऑफ लॉ असलेली व्यवस्था असली पाहिजे तरच ते राष्ट्र टिकेल. आणि राष्ट्र टिकण्यासाठी न्याय, समानता आणि सामाजिक ऐक्य आवश्यक आहे असं त्यांनी ते या राष्ट्राविषयी विचारात सांगत. आंबेडकरांचे राष्ट्रवादाविषयी विचारांमध्ये बाबासाहेबांचा राष्ट्रवाद घटनात्मक आणि विवेकावर आधारित आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून त्यांनी एक अंधविश्वास किंवा भावनिक किंवा धर्माधिष्ठित राष्ट्रवादाला प्रामुख्याने ह्या विरोध केलेला आहे. त्यांच्या मते राष्ट्रवाद हा लोकशाही, मानवी हक्क आणि
सामाजिक न्यायाशी सुसंगतीत असला पाहिजे असं ते मानत. आणि त्यांनी राष्ट्रवादाला एक प्रकारे बहुसंख्याकांची वर्चस्वाचे साधन होऊ नये, म्हणजे राष्ट्रवादामध्ये फक्त अल्पसंख्याकांचं हित न जोपासता फक्त बहुसंख्याकांचेच हित जोपासले जावे असं एक साधन होऊ नये, याबाबत त्यांनी एक प्रकारे सावधगिरी बाळगलेली. आणि म्हणून त्याच्यासाठी संविधानाचे पालन करणे हेच खरं राष्ट्रभक्तीचे लक्षण आहे असं त्यांचं मत होतं. आणि म्हणून त्यांनी राष्ट्रवादाला आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे धर्मनिरपेक्षता होती. आणि भारतीय इतिहासात धर्माच्या आधारावर केलेल्या अन्यायाची त्यांना जाणीव होती. आणि म्हणून धर्म मानवी जीवनासाठी आवश्यक बाब जरी असली तरी त्याच्या आधारावरती समाजातील काही वेगळे अधिकार हिरावून घेता कामा नये. आणि म्हणून धर्माला राष्ट्रवादाचा आधार बनवून देशात फूट पाडता येते हे जिन्नांच्या द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांतावर आणि भारताच्या फाळणीतून सिद्ध झालेलं होतं. आणि म्हणून भारतासारख्या बहुधार्मिक देशात राष्ट्रवादाचा पाया हा धर्मावर आधारित नसावा, तर तो रूल ऑफ लॉ आणि घटनात्मक मूल्याच्या आधारावरती असावा असं त्यांचं ठाम मत होते. तर अशा पद्धतीने आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उदारमतवाद, राष्ट्रवादाविषयीचे विचार, आधुनिक समतावादी आणि न्याय आधारित भारताच्या निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि सामाजिक न्यायाशिवाय राष्ट्रवाद हा अपूर्ण आहे, हा त्यांचा मूलभूत संदेश आजही तितकाच अर्थपूर्ण आहे असं आपल्याला दिसून येते. आता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे लोकशाही आणि संसदीय लोकशाही संबंधी विचार या ठिकाणी थोडक्यात पाहू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लोकशाहीचे तत्त्वज्ञ, संविधानकर्ते आणि सामाजिक न्यायाचे प्रणेते होते किंवा मानले जाते. आणि म्हणून लोकशाही आणि संसदीय लोकशाही याविषयी त्यांचे विचार हे अतिशय सखोल, वास्तववादी आणि मूल्याधारित आहेत. आता आपण त्यांचे लोकशाही संबंधी विचार थोडक्यात पाहू. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लोकशाही विचार भारतातील सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिस्थितीच्या आकलनातून तयार झालेले होते. आणि म्हणून पाश्चिमात्य लोकशाहीची कल्पना भारतात रुजवण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घ्यावी लागेल हे वास्तव त्यांनी सर्वांच्या नजरेस आणून दिले होते. आणि भारतीय समाज व्यवस्थेत असलेली जी काही सांस्कृतिक आणि आर्थिक तफावत होती, ती तफावत लोकशाही व्यवस्था निर्माण करण्याच्या मार्गातील मुख्य अडचण होती असं त्यांचं मत होतं. आणि म्हणून लोकशाही हा शासनाचा एक सर्वोत्तम प्रकार आहे, परंतु हा प्रकार योग्य पद्धतीने भारतात कार्यान्वित करण्यासाठी समाजव्यवस्थेत व्यापक बदलाची आवश्यकता आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं. आणि म्हणून भारतातली जी काही जातीयता आहे, गुलामगिरी, शोषणमुक्त होण्यासाठी लोकशाही व्यवस्थेचा हातभार लागला पाहिजे. निव्वळ शांततेच्या मार्गाने सत्तांतर आणि प्रौढ मताधिकार म्हणजे प्रौढ मताधिकारावर चालणारी लोकशाही आंबेडकरांना काय होती, प्रामुख्याने नव्हती. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या मते लोकशाही म्हणजे केवळ शासन पद्धती नव्हे, तर ती जीवन पद्धती आहे. आणि यासाठी त्यांनी सामाजिक जीवनात क्रांतिकारी बदल घडवून आणणारी आणि भारतातील सामाजिक परिवर्तनाला चालना देणाऱ्या लोकशाही हवी होती. आणि लोकशाही व्यवस्थेवर त्यांचा दृढ विश्वास असला तरी भारतातील लोकशाहीच्या मार्गात काही अडथळे त्यांनी नमूद केलेले दिसून येतात. आता लोकशाहीचा पाया हा प्रामुख्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की हा लोकशाही ही खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यावर आधारित असली पाहिजे. आणि म्हणून सामाजिक आर्थिक समता नसल्यास ही राजकीय लोकशाही टिकू शकत नाही. आणि म्हणून आपल्याला सामाजिक आर्थिक समता निर्माण करणं आवश्यक आहे, तरच आपली राजकीय लोकशाही टिकू शकेल. आणि म्हणून
बहुसंख्याकांचे राज्य म्हणजे लोकशाही नव्हे, तर अल्पसंख्याकांच्या हक्काचे संरक्षण ही लोकशाहीच्या खऱ्या अर्थाने कसोटी आहे. आता भारतात आपण अनेक जाती धर्मातील लोक पाहतो. आपण त्यामध्ये काही अल्पसंख्याक, हिंदू धर्म हा बहुसंख्याक आहे. परंतु बहुसंख्याक समाजाचा अल्पसंख्याकांवरती दबाव निर्माण होऊ नये, त्यांचा हक्कांचं उल्लंघन होऊ नये, त्यांच्यावरती अन्याय अत्याचार होऊ नये, त्यांचं स्वातंत्र्य हिरावून जाता कामा नये, त्यांचे मूलभूत अधिकारांचं हनन होऊ नये, या सर्व गोष्टी लोकशाहीमध्ये अभिप्रेत असतात. आणि म्हणून तीच लोकशाही ही योग्य असते किंवा महत्त्वपूर्ण असते. त्यासाठी लोकशाहीसाठी त्यांनी घटनात्मक नैतिकता, ज्याला आपण कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी, या संकल्पनेवरती त्यांनी विशेष भर दिलेला दिसून येतो. आणि म्हणून लोकशाही ही सशक्त करण्यासाठी, प्रभावी करण्यासाठी आणि अधिक चांगल्या पद्धतीने योग्य प्रमाणात अंमलात आणण्यासाठी, ही लोकशाही आणण्यासाठी त्यामध्ये लोकांमध्ये साक्षरता, सुशिक्षितता, जागरूकता, विवेकी नागरिकांशिवाय ही लोकशाही यशस्वी होऊ शकणार नाही. आणि म्हणून आपण त्यांनी जे काही आपले दलित बांधव असतील किंवा अल्पसंख्याक असतील किंवा जे निरक्षर असतील, त्यांना त्यांनी संदेश दिला होता की शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा. हा त्यांनी त्या माध्यमातून संदेश त्या ठिकाणी दिला होता. आणि म्हणून लोकशाही ही केवळ एक शासन पद्धती नाही, तर ती एक समाजाची एक जीवनशैली आहे. आणि त्या जीवनशैलीच्या माध्यमातून समाज हा व्यवस्थितरित्या कार्य करत असतो, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं लोकशाहीबद्दल मत होते किंवा विचार होते. त्याचप्रमाणे संसदीय लोकशाहीविषयी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले विचार या ठिकाणी दिलेले आहेत. संसदीय लोकशाहीसाठी त्यांनी काही प्रतिमानता म्हणजे मॉडेल स्वीकारलेले होते. आणि याबाबत त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात चर्चा सुरू होती की भारतामध्ये कोणत्या पद्धतीची संसदीय शासन व्यवस्था असली पाहिजे, की अध्यक्ष असले पाहिजेत, याविषयी चर्चा होती. आणि या विषयात चर्चेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाग घेऊन आपल्या मताचे दान त्यांनी संसदीय लोकशाहीच्या पायड्यात टाकलं होतं. कारण संसदीय लोकशाहीचा भारताला काय एक पूर्वानुभव आहे, असल्या कारणामुळे ती एक परिचयाची होती. आणि ती परिचयाची असल्या कारणाने आपण ब्रिटिशांनी दीर्घकाळ संसदीय लोकशाहीचे संस्कार आपल्यावरती केले होते. आणि संसदीय लोकशाहीच्या माध्यमातून सहकार्य, शिस्त, उपक्रमशीलता, आत्मनिर्भरता इत्यादी गुणांचं आपलं बीजारोपण हे होत असते. आणि म्हणून शांततेच्या माध्यमातून सत्तांतर, बहुमतानुसार निर्णय, अल्पमतांचा आदर आणि सामूहिक जबाबदारीचे तत्व ही संसदीय लोकशाहीची काय होती, प्रमुख तत्त्वे त्यांनी या ठिकाणी सांगितली होती. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी भारतासाठी सुद्धा संसदीय लोकशाही व्यवस्था योग्य असल्याचं त्यामुळे त्यांनी समर्थन केलेलं होतं. त्यासाठी त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाला पाठिंबा दिलेला होता. या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये एक कार्यकारी मंडळ हे संसदेस जबाबदार असावे असा त्यांचा ठाम आग्रह होता. या संसदीय लोकशाहीमुळे जबाबदारी, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व एक निर्माण होत असते, असे त्यांचे मत होते. आणि त्यांनी राष्ट्रपतीला एक औपचारिक प्रमुख आणि पंतप्रधानाला प्रत्यक्ष कार्यकारी प्रमुख त्या ठिकाणी मानले होते. आणि म्हणून संसदीय व्यवस्थेत विरोधी पक्षाची भूमिका सुद्धा अत्यंत महत्त्वाची असं त्यांनी या ठिकाणी अधोरेखित केलेले. आणि त्याचबरोबर त्यांनी संसदीय लोकशाहीमधील काही अडथळे सुद्धा त्यांनी सांगितलेत. आणि त्या अडथळे निर्माण होऊ नये आणि आपण संसदीय लोकशाहीमध्ये कुठल्या पद्धतीची सावधगिरी ही बाळगली पाहिजे. संसदीय लोकशाही यशस्वी होण्यासाठी सामाजिक लोकशाही ही आवश्यक आहे असं त्यांनी मत होतं. जर संसदीय लोकशाहीमध्ये जाती विषमता, आर्थिक असमानता टिकून राहिल्यास
आपली जी लोकशाही आहे ती लोकशाही काय होऊ शकेल, धोक्यात येऊ शकेल असा इशारा त्यांनी दिला होता. केवळ लोकांना मताधिकार देणं पुरेसं नाही, तर त्यांना आपण समान संधी, सामाजिक न्यायसुद्धा निर्माण करू देणं आवश्यक आहे असं ते ठामपणे सांगत आणि त्यासाठी त्यांनी लोकशाहीच्या दुरुपयोगाविरुद्ध नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं, जे आपण आज मोठ्या प्रमाणावर पाहतो की मतदान प्रचाराच्या वेळेस किंवा मतदानाच्या प्रबोधनाच्या माध्यमातून किंवा आता धनिक म्हणजे श्रीमंत लोकच प्रतिनिधी करू शकतात किंवा उभे राहू शकतात अशी त्यांची धारणा होती. आणि म्हणून त्यांनी शेवटी असं म्हणतात की बाबासाहेब आंबेडकर यांचे लोकशाही हे संसदीय आणि लोकशाही संसदेविषयक विचार भारतीय संविधानाचे एक प्राणतत्व आहे आणि सामाजिक न्याय, घटनात्मक नैतिकता आणि जागरूकता, नागरिकत्व याशिवाय लोकशाही केवळ कागदावरच ठरेल अशी त्यांची धारणा होती आणि आज त्यांचा मूलभूत संदेश आजही अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे राज्य आणि समाजवादविषयक विचार थोडक्यात पाहू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे राज्य आणि केवळ सामाजिक न्यायच नव्हे तर आर्थिक लोकशाहीचे सुद्धा त्यांनी काय केलेले आहे, एक प्रकारे समर्थन होते. आणि त्यांच्या मते राजकीय लोकशाही तेव्हाच टिकू शकते जेव्हा तिचा पाया हा आर्थिक आणि सामाजिक समतेवर आधारित असेल. यासाठी त्यांनी राज्य समाजवादाला प्रामुख्याने प्राधान्य दिलेले किंवा त्याचा पुरस्कार केलेला आहे. आता या राज्य समाजवादामध्ये आपण काही ठराविक मुद्द्यांचा आधारावर त्यांची राज्य समाजवादाची संकल्पना या ठिकाणी आपण समजून घेऊ. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्य समाजवादाची संकल्पनेमध्ये राज्य समाजवादी विचारांचा त्यांनी जो उदय झाला त्याचं कारण असं होतं की त्यांनी जी भोगलेली दारिद्र्य आणि भारताच्या विषमतापूर्वक समाजव्यवस्थेचा परिणाम यामुळे निर्माण झालेलं होतं. आणि म्हणून भारतीय समाजव्यवस्थेतील दारिद्र्य, शोषण आणि विषमता नष्ट करण्याचा जो की हुकमी मार्ग होता, तो हुकमी मार्ग आपल्याला समाजवादी विचारात आहे अशी त्यांची ठाम धारणा होती. आणि म्हणून त्यांनी राज्य समाजवादाची संकल्पनेविषयी एक जे उत्पादन साधने आहेत, ते उत्पादन साधने हे राज्याच्या मालकीची असली पाहिजे. या राज्य समाजवादी संकल्पनेमध्ये खाजगी भांडवलशाहीमुळे जे काही शोषण वाढते ते टाळण्यासाठी राज्याने नियंत्रित घ्यावे, जेणेकरून समाजातील संपत्तीचे काय होईल, न्याय वितरण होणे आवश्यक आहे. आणि त्यासाठी त्यांनी शेती व जमीन धारणाविषयक सुधारणा त्या ठिकाणी सुचवल्या होत्या. आणि त्यासाठी त्यांनी जमिनीचे राष्ट्रीयकरण करून नॅशनलायझेशन ऑफ लँड करावं असे त्यांनी मत सुचवलं होतं. आणि शेती ही राज्याच्या देखरेखीखाली सामूहिक पद्धतीने चालवली जावी, शेतकऱ्यांना मजुरांप्रमाणे वेतन मिळावे, नफा हा राज्याकडून वाटला जावा, यामुळे जमीनदारशाही, शेतकऱ्यांचे शोषण संपेल असं त्यांचं मत होतं. उद्योग आणि कारखानदारी हे मोठे उद्योग, खाणे, वीज, पाणी, वाहतूक यासारख्या क्षेत्रांवर राज्याचे नियंत्रण असले पाहिजे. आणि खाजगी उद्योगांमुळे आर्थिक विषमता वाढते आणि म्हणून राज्य समाजवाद हा आवश्यक आहे की ज्याच्यामुळे राज्याचं त्या गोष्टींवरती किंवा त्या उद्योगांवरती, खाण्यांवरती नियंत्रण राहील आणि समाजाला फायदा होईल. राज्य समाजवाद आणि संविधान याविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की भारतीय संविधानात राज्य समाजवादाचे तत्त्व एक समाविष्ट करण्याचा त्यांनी त्या ठिकाणी आग्रह धरला. विशेषतः त्यांनी राज्याच्या धोरणात्मक तत्त्वांमध्ये डायरेक्ट टू प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये जे काही संपत्तीचं केंद्रीकरण थांबवले पाहिजे, सर्वांना उपजीविकेचे साधन मिळवून दिले गेले पाहिजे, हे विचार त्यामध्ये विशेषतः भारतीय संविधानामध्ये त्यांनी त्याविषयी विचार नमूद केलेले. आणि म्हणून मार्क्सवादी समाजवादापेक्षा त्यांचं थोडं
वेगळेपण आपल्याला यामध्ये त्यांच्या राज्य समाजवादाच्या दृष्टिकोनातून आपल्याला दिसून येते. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा जो समाजवाद आहे तो लोकशाही मार्गाने येणारा होता. तो हिंसक किंवा क्रांतिकारी मार्गाने येणारा न होता. आणि म्हणून त्यांना हिंसक क्रांतीच्या विरोध होता. आणि त्यामुळे त्यांनी मार्क्सवादी समाजवादापेक्षा राज्य समाजवादी लोकशाही प्रस्थापनेला प्रामुख्याने महत्त्व हे दिलेले आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून व्यक्ती स्वातंत्र्य, कायदा आणि संविधान यांना त्यांनी सर्वोच्च स्थान त्यामध्ये राज्य समाजवादामध्ये दिलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणूनच त्यांचा जो समाजवाद आहे हा लोकशाही समाजवाद आहे, राज्य समाजवाद होता असं आपण म्हणतो. शेवटी आपण असं म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राज्य समाजवाद म्हणजे राज्याच्या माध्यमातून एक प्रकारे आर्थिक समता प्रस्थापित करणे, सामाजिक न्याय आणि मानवी प्रतिष्ठा प्रस्थापित करणे हा विचार आजही भारतातील आर्थिक विषमता आणि शोषण समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे धर्मनिरपेक्षता आणि हिंदू धर्म याबाबतचे विचार त्यांनी सांगितलेत. त्यामध्ये त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मनिरपेक्षता आणि हिंदू धर्म याबाबतचे विचार अत्यंत स्पष्ट, तर्काधिष्ठित आणि सामाजिक न्यायावर आधारित होते. त्यांनी धर्माचा अभ्यास मानवी प्रतिष्ठा, समता आणि स्वातंत्र्य ह्या निकषावर आपल्याला केलेला दिसून येतो. त्यांचे धर्मनिरपेक्षतेसंबंधी आपण विचार थोडक्यात पाहू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे धर्मनिरपेक्ष राज्यव्यवस्थेचे ते कट्टर समर्थक होते. आणि भारतात धर्मनिरपेक्षता ही संकल्पना पाश्चात्य देशातून झालेली असली तरी ती भारतीय राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षता ही पाश्चात्य देशांपेक्षा काय थोडी वेगळी दिसून येते. आणि म्हणून पाश्चात्य धर्मनिरपेक्षता राज्य आणि धर्माचे विभक्तीकरण साधण्याचा प्रयत्न करते, म्हणजे धर्म आणि राज्य यांची एकमेकांपासून पूर्ण फारकत करते. तर भारतीय धर्मनिरपेक्षता राज्य आणि धर्माचे राज्यसंस्थेमध्ये तात्विक अंतर राखण्याचा प्रयत्न करत असते, म्हणजे धर्म राजकारणाची पूर्णपणे फारकत करत नाही. आणि भारतातून युरोपसारखी औपचारिक धर्मनिरपेक्ष तत्त्व चालू शकत नाही याची डॉक्टर आंबेडकरांना पूर्णपणे जाण होती. आणि म्हणून त्यांनी त्यांच्या मते राज्याचा असा कोणताही अधिकृत धर्म नसावा, राज्याने सर्व धर्मांना समान वागणूक द्यावी असे ते मानत. धर्म ही व्यक्तीची खाजगी बाब असून राज्यकारभार धर्मावर आधारित नसावा त्याचा यासाठी ठाम आग्रह होता. त्यांनी धर्माच्या आधारे भेदभाव, अन्याय किंवा वर्चस्व निर्माण होण्यास तीव्र विरोध केला होता. आणि भारतीय संविधानात धर्मस्वातंत्र्य, समानता व मूलभूत अधिकाऱ्यांचा समावेश करून त्यांनी एक प्रकारे धर्मनिरपेक्षतेचा पाया मजबूत केलेला आपल्याला दिसून येत असतो. आणि म्हणून राज्य आणि धर्म यांची सरमिसळ झाली तर एक प्रकारे आपलं जे स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य धोक्यात येईल अशी त्यांची एक मत होते. आणि म्हणून राज्य आणि धर्म हे यांची सरमिसळ ही होऊ नये असं त्यांचं धर्माबद्दल विचारांबाबत होते. आता हिंदू धर्माबाबत डॉक्टर आंबेडकरांचे विचार आपण पाहू. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माची कठोर चिकित्सा ही केलेली आहे. आणि कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बालपण हे धार्मिक वातावरणात संपन्न झालेले होते. आणि वडील हे कबीरपंथी होते. परदेशात उच्च शिक्षण घेत असताना धर्माचा वैज्ञानिक आणि शिक्षित पद्धतीने त्यांनी अभ्यास केलेला होता. आणि धर्म ही एक प्रभावशाली सामाजिक शक्ती असल्याचे ते जाणत होते. आणि म्हणून त्यांनी हिंदू धर्मातील जातीव्यवस्था, अस्पृश्यता यांना तीव्रपणे त्यांनी विरोध केला. त्यांच्या मते पारंपरिक हिंदू धर्म समता, स्वातंत्र्य, बंधुता या मूल्यांशी विसंगत होता.
आणि म्हणून मनुस्मृतीसारख्या ग्रंथातील सामाजिक विषमतेला त्यांनी खुलेआमपणे त्यांनी विरोध केलेला होता. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की हिंदू समाजात सुधारणा शक्य नसतील तर धर्मांतर हा पर्याय असू शकतो. आणि म्हणून त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. आणि म्हणून त्यांनी 1956 साली बौद्ध धर्माचा स्वीकार केला. कारण तो बौद्ध धर्म हा समता, करुणा आणि विवेकावर आधारित आहे असं त्यांचं ठाम मत होते. आणि हिंदू धर्मात आढळून येणाऱ्या दोषांमुळे आंबेडकरांचे हिंदू धर्म हा आधुनिक लोकशाही मूल्यांशी कसा विसंगत आहे असं त्यांची धारणा होती. आणि म्हणून या धारणेच्या आधारावरतीच त्यांनी 14 ऑक्टोंबर 1956 रोजी नागपूर येथे बौद्ध धर्माची त्या ठिकाणी दीक्षा ही घेतली होती. त्याचबरोबर बाबासाहेब यांचा दृष्टिकोन धर्म आणि समाजाबद्दल पाहताना धर्मविरोधी नव्हता, तर तो अन्यायकारक धर्मव्यवस्थेच्या विरोधी होता. आणि म्हणून धर्माने समाजाला न्याय, नैतिकता आणि मानवता शिकवली पाहिजे असे ते मानत. आणि धर्म हा सामाजिक गुलामगिरी टिकवण्यासाठी जर वापरला गेला तर तो नाकारला पाहिजे, हा त्यांचा ठाम विचार होता. आणि शेवटी निष्कर्षामध्ये असं म्हणतात की बाबासाहेब आंबेडकर यांचे धर्मनिरपेक्ष व हिंदू धर्मावरील विचार हे एक मानवी स्वातंत्र्य, समता आणि सामाजिक न्याय यांचे समर्थक होते असे आपल्याला दिसून येते. आणि त्यांनी भारताला एक धर्मनिरपेक्ष लोकशाही घटनात्मक राष्ट्र म्हणून एक उभे करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य त्या ठिकाणी संपूर्ण आयुष्याचं हे केले होतं, त्यांनी सार्थक लावले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे बौद्ध धर्म आणि धर्मांतर विषयी विचार आपण या ठिकाणी थोडक्यात पाहू शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे बौद्ध धर्म आणि धर्मांतर याविषयीचे विचार हे त्यांच्या सामाजिक क्रांतीच्या तत्त्वज्ञानाचा एक प्रकारे कळस होता. आणि म्हणून धर्म हा माणसाच्या समता, स्वातंत्र्य, मानवी प्रतिष्ठा, आधार असला पाहिजे या निकषावर त्यांनी धर्माचा विचार केलेला होता. आणि म्हणून हिंदू धर्मात अस्पृश्य होणारे आणि त्यांना जगावे लागणाऱ्या अगतिक व अमानुष जीवनाचा अनुभव त्यांनी बालपणापासूनच घेतलेला होता. आणि म्हणून हिंदू धर्मात राहून अस्पृश्यांचं कल्याण होण्याची शक्यता नसल्यामुळे त्यांनी 1935 साली येवला येथील धर्म परिषदेमध्ये धर्मांतराची त्या ठिकाणी त्यांनी घोषणा ही केली होती. त्यांनी म्हटले होते की मी दुर्दैवाने हिंदू म्हणून जन्माला आलेलो असतो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही. या गोष्टीने सर्वत्र काय झालेली होती, खळबळ उडाली होती. आणि म्हणून आंबेडकरांच्या दृष्टीने धर्मांतराचा विषय अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. आणि म्हणून त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे व्यापक पडसाद हिंदू धर्म आणि अस्पृश्य समाजावर पडणारं होतं. म्हणून आंबेडकरांच्या मते धर्मांतर हा काही पोरखेड नव्हे वा मौजीचा विषय नाही, तर हा प्रश्न माणसाच्या जीविताच्या साफल्याचा प्रश्न आहे. आणि म्हणून आंबेडकरांनी धर्मांतराच्या आधी आपल्या समाज बांधवांच्या अनेक परिषदा आयोजित केल्या. आणि समाज बांधवांशी दीर्घ चर्चा केल्यानंतर त्यांनी सर्व धर्मातील तत्त्वांचा सखोल एक अभ्यास करून शेवटी 1956 साली धर्मांतराचा निर्णय त्यांनी घेतला. आणि आंबेडकरांनी केलेल्या या धर्मांतराची प्रमुख 2 कारणे मानली जातात. त्यातील पहिले कारण म्हणजे ऐहिक सुख प्राप्ती किंवा अंतर्भूत गुणांचा विकास, मानवमुक्ती, मानसिक समाधान इत्यादी गोष्टींची साथ धर्माची आवश्यकता असते. आणि अस्पृश्यांच्या ऐहिक गरजेची पूर्तता करण्यास हिंदू धर्म हा एक प्रकारे अक्षम असल्याचं त्यांनी नमूद केलं. आणि दुसरं कारण म्हणजे सामाजिक होय. एक अस्पृश्यांना हिंदू धर्मात अनेक अत्याचारांना एक सामोरे जावं लागत होतं. आणि हिंदू धर्मात एक ऐहिक दृष्टिकोनातून अस्पृश्यांना एक कनिष्ठ स्थानी मानले जात होते. आणि म्हणून
कनिष्ठ स्थानी मानले जात होते. म्हणून हिंदू धर्मात सामाजिकदृष्ट्या अस्पृश्यांना अत्यंत कनिष्ठ व तिरस्करणीय मानले गेले. त्यामुळे सामाजिक विकासाच्या त्यांच्या सर्व संधी हिरावून घेतल्या गेल्या. आणि म्हणून हिंदू धर्मात व्यक्तीला प्राधान्य नाही तर प्रामुख्याने वर्गाला प्राधान्य दिले आहे. अस्पृश्य जन्म आत्माचा नाही तर सर्वोत्तरी आहे असं धर्म मानतो. स्पृश्यता वर्गकलह एका माणसाने दुसऱ्या माणसावर केलेला अन्याय नव्हता, तर हा एक वर्गाने दुसऱ्या वर्गाच्या शोषणाविरुद्ध पद्धतशीरपणे एक प्रकारे केले गेलेला प्रयत्न होता. आणि या प्रयत्नास हिंदू धर्म मान्यता देत असल्यामुळे त्यांनी एक प्रकारे हिंदू धर्माचा त्यागाचा निर्णय घेतला. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माला एक विवेकवादी, मानवतावादी आणि वैज्ञानिक धर्म म्हणून मानले. आणि त्यांच्या मते बौद्ध धर्माचा पाया हा प्रज्ञा म्हणजे बुद्धी, करुणा आणि समता यावर आहे. आणि म्हणून बौद्ध धर्म जातीव्यवस्था, अस्पृश्यता, कर्मकांड नाकारतो आणि म्हणून तो सामाजिक मुक्तीचा खरा मार्ग आहे. आणि त्यांनी बौद्ध धर्माला त्यांनी नैतिकतेवर आधारित जीवन मार्ग मानला, ज्याला धम्माज ॲज वे ऑफ लाईफ मानले. आणि म्हणून बुद्धाचे धम्म हे लोकशाही मूल्यांशी सुसंगत आहे असे बाबासाहेबांचे मत होते. आणि द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथातून त्यांनी बौद्ध धर्माचे आधुनिक सामाजिक अर्थ लावलेले आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून त्यांचे धर्मांतराविषयी विचारांमध्ये त्यांनी धर्मांतर म्हणजे श्रद्धा बदल नव्हे तर मानवी प्रतिष्ठा आणि सामाजिक स्वातंत्र्य मिळण्याचा तो एक मार्ग आहे. त्या मार्गालाच ते धर्मांतर असं म्हणतात. जो धर्म माणसाला समान वागणूक देत नाही तो धर्म सोडण्याचा नैतिक अधिकार प्रत्येकालाच आहे असं त्यांचं ठाम म्हणणं होतं. आणि म्हणून धर्मांतर हे एक वैयक्तिक स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार आहे असं त्यांचं मत होतं. आणि त्यांनी धर्मांतराला सामाजिक आंदोलनाचे एक साधन त्या ठिकाणी मानलेले होते. आणि म्हणून धर्मांतर हे द्वेषातून नव्हे तर आत्मसन्मान, विवेक, न्यायासाठी असावे असं त्यांनी म्हटले होते. की धर्मांतर हे द्वेषातून न होता आत्मसन्मानातून झाले पाहिजे, विवेकातून झाले पाहिजे आणि न्यायातून झालेलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी शेवटी असं म्हटलं होतं की मी जरी हिंदू म्हणून जन्माला आलो होतो पण मी हिंदू म्हणून मरणार नाही. आय वॉज बॉर्न ॲज हिंदू बट आय विल नॉट डाय ॲज अ हिंदू असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आणि म्हणून त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारण्यामागील आपले कारण त्यांनी सांगितलेत की हिंदू धर्मातील जे काही जातीय व्यवस्था आहेत अस्पृश्यतेपासून त्यामुळे आम्हाला मुक्ती मिळेल. समता, करुणा, बंधुता यावर आधारित धर्माची गरज आहे. आणि म्हणून या नैतिक आणि सामाजिक न्याय देणारा धर्म स्वीकारण्याची त्यांची इच्छा आहे. आणि म्हणून त्यांनी अनुयायांना नवीन आत्मओळख व सन्मान मिळवून देण्याचं काम या धर्मांतरातून आणि बौद्ध धर्मातून केलेले आहे. आणि म्हणून शेवटी बाबासाहेब आंबेडकर यांचे बौद्ध धर्म आणि धर्मांतराविषयीचे जे विचार आहेत हे सामाजिक मुक्ती, मानवी प्रतिष्ठा आणि विवेकशील धर्मजीवन यांचे एक प्रतीक आहेत. आणि त्यांनी धर्माला कर्मकांडातून मुक्त करून समतेचा आणि मानवतेचा त्या ठिकाणी मार्ग करून दिलेला आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अस्पृश्याची वर्गकलाची जी जगण्यातून एक सुटका करण्यासाठी त्यांनी धर्मांतर हाच एक पर्याय त्यांना वाटत होता. म्हणून हिंदू धर्माचा त्याग केल्यामुळे या धर्मातील लागलेल्या ज्या काही मानसिक बेड्या आहेत या बेड्या दलितांना मुक्तता देतील किंवा मुक्तता झाली. आणि म्हणून बौद्ध धर्माच्या स्वीकारामुळे जे दलितांचा आत्मात्मक कामाचा त्याग केलेला आहे. आणि म्हणून त्यांनी एक प्रतिष्ठा आणि विवेकशील धर्मजीवन यांचे प्रतीक म्हणून त्यांनी बौद्ध धर्माला त्यांनी स्थान दिले. आणि त्यांनी धर्माला कर्मकांडातून मुक्त करून एक समतेचा आणि मानवतेचा मार्ग या ठिकाणी
बनवलेलं आहे. तर अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आपण अ, उदारमतवाद, राष्ट्रवाद संबंधी विचार, लोकशाही, संसदीय लोकशाही संबंधी विचार, राज्य समाजवाद संबंधी विचार, धर्मनिरपेक्षता, हिंदू धर्माबाबत विचार, बौद्ध धर्म आणि धर्मांतर संबंधीबाबत विचार, हे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे राजकीय आणि धर्मविषयक विचारामध्ये आपण या ठिकाणी पाहिले. धन्यवाद.